आणि आपण सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ हळू येतोय साधक आवाज, यांना हळू. करते. श्रोते, आपण सर्व जगदीश मूर्ती तुमच्याकडे प्रॉब्लेम आहे, आवाज चांगला आहे वहिनी ताई. आपणास वंदन करते. बहुसुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. आता सर्वात आधी या सत्राची सुरुवात आपण कुमारी तनुश्री पारीख हिच्या गीता पठणाने करूयात. तत्पूर्वी मी तिची ओळख तुम्हाला करून देते. कुमारी तनुश्री पारीख ही हरिशरणजी आणि आशाजी पुरोहित राहणार इंदोर यांची नात असून हिमांशुजी आणि भक्तिताई हैदराबाद यांची सुकन्या आहे. तिचे वय वर्ष 14 असून ती 10व्या वर्गात हैदराबाद इथे शिक्षण घेत आहे. तरी आपण तनुश्रीला गीता पठणासाठी आमंत्रित करूयात. तनुश्री बेटा, तू गीता पठण करू शकतेस. तनुश्री. नमस्कार। सर्वप्रथम सदगुरु परम पूज्य डॉक्टर काका के चरणों में सादर चरण वंदन। आदरणीय आचार्य श्री सुनील जी एवं शैला काकी जी को सादर प्रणाम एवं आप सभी साधकों को सादर नमन करती हूँ। आज मैं आप सभी के समक्ष भगवत गीता के पुरुषोत्तम योग नामक आवाज येतच 15वें नाहीये अध्याय का अजिबात. पठन करने जा रही हूँ। आवाज छान आहे, ओम तुमच्याकडे प्रॉब्लेम श्री आहे. परमात्मा नमः। श्रीमद्भगवद्गीता अथ पंचदशोऽध्यायः। श्रीभगवानुवाच ऊर्ध्वमूलमधः शाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूलम् असङ्गशस्त्रेण दृढेन छित्त्वा ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्तिः प्रसृता पुराणी निर्मानमोहाजितसङ्गदोष अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः द्वन्द्वैर्विमुक्ता सुखदुःखसञ्ज्ञैः गच्छन्त्यमूढा पदमव्ययं तत् न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानि वाशयात् श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्यचेतसः यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलं यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो
तेजो विद्धि मामकम् गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा पुष्णामि चौषधिः सर्वास् सोमो भूत्वा रसात्मकः अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं च चतुर्विधं सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मतस्मृतिर्ज्ञानमपोहनै च वेदैश्च सर्वैरहमेव वैद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहं द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते उत्तमः पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदाहृतः यो लोकत्रयमाविश्य बिभर्तव्यय ईश्वरः यस्मात्क्षरमतीतोऽहम् अक्षरादपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः यो मामेवमसम्मूढो जानाति पुरुषोत्तमं स सर्वविद् भजति मां सर्वभावेन भारत इति गुह्यतमं शास्त्रम् इदमुक्तं मया नघ एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे पुरुषोत्तमयोगो नाम पञ्चदशोऽध्यायः। ॐ श्रीकृष्णार्पणमस्तु। खूप छान, खूप सुंदर. तन्वी, तुझे मनापासून अभिनंदन करते. आता काल आदरणीय स्वातीताई यांनी निरूपणास घेतलेल्या 9व्या श्लोकाचा संक्षिप्त असा गोषवारा देते. आपण यापूर्वीच्या श्लोकात पाहिले आहे की स्थूल देह मृत्यूनंतर इथेच पडून राहतो, तर सूक्ष्म देह हा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात परत जीवात्मा रूपाने कान, नाक, डोळे, त्वचा, जीभ, नाक व मन यांच्या साहाय्याने परत उपभोग घेतो. परंतु कर्म करून पुढच्या जन्माचा हिशोब मात्र मांडतो. म्हणून हे अत्यंत आवश्यक आहे की आपण आपला आत्मा जेव्हा शरीर त्याग करेल तेव्हा तो ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झाला पाहिजे. आपण या जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटायला हवे. मनाला विषयात अडकवले की ते बंधन स्वरूपात जाईल. यासाठी मन नियंत्रित करणे गरजेचे आहे. पण जर आपण मनाला योग्य दिशा दिली तर ते मोक्षत्वाला सुद्धा प्राप्त होईल. त्याला जसे वळवले तसेच ते वळेल, पण कधीही ते रिकामे ठेवू नये. त्याला नामस्मरणात, भगवत चिंतनात लावावे. मन ताब्यात असेल तरच इंद्रिय निग्रह घडेल. निष्काम कर्ण करून चित्तशुद्धी घडवून आणावी. मगच सद्गुरूचा बोधही रुजेल. शास्त्र नियमाप्रमाणे विषयाचे सेवन करावे. आपली देहबुद्धी ते आत्मबुद्धी करून घ्यावी. इंद्रियांचे नियमन व मनाचा निग्रह या साधनेमुळे ज्यावेळी पाची ज्ञानेंद्रिये मनासह आत्म्याच्या ठिकाणी स्थिर होतात व बुद्धीचे व्यापार तिथेच थांबतात, त्यालाच परमगती असे म्हणतात. ती परमगती आपणा सर्व साधक वर्गाला प्राप्त हो असा भाव ठेवूनच साधना घडावी. रामकृष्ण हरी. आणि आता आपल्या आजच्या कार्यक्रमाचे वक्ते आदरणीय श्री डॉक्टर अनंत काका बांगडे यांचा मी संक्षिप्त परिचय देऊन त्यांना निरूपणास विनंती करते. डॉक्टर अनंत काका बांगडे हे MBBS MD असून
संत श्री तन्मयानंद बाबा आणि यांच्या सानिध्यातला त्यांचा प्रवास हा आता डॉक्टर काकांपर्यंत आला आहे. घोटमंडुरी येथील सेवाक्षेमाची ते व्यवस्था पाहतात आणि भावसरिता हा काव्यसंग्रह त्यांचा प्रकाशित झालेला आहे. आणि आदरणीय माझे श्री गुरु सुनील काका लुले यांचे ते स्नेही आहेत. सध्या मनोबोध अखंडानंद स्वामींचे साहित्य यावर त्यांचा अभ्यास सुरू आहे आणि ज्ञानेश्वरी ऑफलाईन प्रवचने ज्ञानेश्वर मंदिरात त्यांची होत असतात. आणि आता जास्त वेळ न घेता मी डॉक्टर अनंत काका बांगडे यांना निरूपणासाठी विनंती करते. डॉक्टर अनंत काका. रामकृष्ण हरी. सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्. देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं. देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. अभाग्यासी करी भाग्यवंतम ऐसे सद्गुरु काका श्रीमंतम. जीवत्वाची खंतम स्वरूपी विराली. श्रीराम. ज्यांनी स्मृती गंगा आपल्यासारख्या पामारांच्या दारी आणली ते वेदगंगा तटी आनंदमू योगी माझे सद्गुरू डॉक्टर काकांना मी साष्टांग प्रणिपात करतो. मंदाताईंना मी नमस्कार करतो. परमपूज्य काका डॉक्टर काकांची विचारधुरा तितक्या समर्थपणे पुढे चालवणारे डॉक्टर आचार्य सुनील काकांना वंदन करतो. वेळोवेळी प्रोत्साहित करून आपल्याला समोर आणून कारवात सामील करून घेणाऱ्या व प्रपंची तितक्याचपणे समर्थपणे सांभाळणाऱ्या शैला काकूंना वंदन करतो. गीता पठण करण्यावाले व आणि आपल्या ग्रुपवर सदैव वयाची आडकाठी येऊ न देता स्मृती आणि उपनिषदांचं पठन करणाऱ्या गीतेचं पठन नित्याने पठन करणाऱ्या आदरणीय नीलाताईंना मी वंदन करतो. या वैदिक विश्वाचं संचालन करणाऱ्या राखीताईंना वंदन करतो. आणि आज जिनी छानपैकी अगदी तनुश्रीनी जे गीता पठन केलं तिचंही कौतुक करतो. आणि भावी वैदिक विश्वाचं सुखावं चित्र नजरसमोर उभं करणाऱ्या सुंदर सुस्पष्ट आणि शास्त्ररीतीने गीता पठन करणाऱ्या सर्व गोपाल मूर्तींना मी वंदन करतो. आपल्या चिंतनाला सुरुवात करूया. गीता स्वाध्याय स्मृती गीता स्वाध्याय मंच या अंतर्गत आपण पुरुषोत्तम योग हा अभ्यासासाठी घेतलेला आहे. त्याची थोडीशी मनभूमिका बघून घेऊया. कारण कुठल्याही गोष्टीला एका दमानं सुरुवात होत नाही. आधी त्याचं ट्युनिंग करावं लागतं, मनोभावना जुळवावी लागतो. संगीताचा कार्यक्रम असला तरी ट्युनिंग आधी होतं. अभिनय करायचा असेल तर त्या अभिनेत्याला त्या भूमिकेशी ट्युनिंग करावं लागतं, तेव्हा ते सहज सुंदर अभिनय होतो. आपल्यालाही अर्जुन आणि भगवंतामधला जो संवाद चालू आहे त्याच्याशी ट्यूनअप व्हावं लागेल. कोणी दुसऱ्यांनी सांगा आवाज येतोय का? तर हो, छान आवाज येतोय अनंत दादा. छान आवाज येतोय. स्पष्ट आवाज येतोय. तर त्या पद्धतीने ट्युनिंग आपल्याला करावं लागेल की अर्जुन आणि भगवंतामधला संवाद चालू आहे त्या ठिकाणी मी त्या भूमिकेशी जुळलो तर गीता जशी भगवंतांनी सांगितली तशी मला समजण्याची व्यवस्था होऊन जाते आणि मी तद्रूपच होऊन जातो. हा अभिनय मला करायचा नाही, मला तद्रूपता साधायची आहे. तर त्यासाठी थोडंसं आपण त्या भूमिकेशी जुळूया. आपण अर्जुनाला रणांगणावर आलेला आहे. स्वजन बांधव पाहून तो शोकमोहग्रस्त झालेला आहे आणि त्याचा जो स्वधर्म आहे, क्षत्रिय धर्म आहे, तो विसरलेला आहे. त्याला त्या स्वधर्माची आठवण करून देण्यासाठी, स्वस्वरूपाची आठवण करून देण्यासाठी भगवंत आता गुरुरूपाने अर्जुनाला उपदेश करत आहे. आणि तो उपदेश करता करता 15व्या अध्यायापर्यंत गोष्ट आलेली आहे. आणि गुह्यात गुह्य असं जे पुरुषोत्तम रूप आहे, अचिंत्य रूप आहे भगवंताचं, ते स्वतःचं रूप या ठिकाणी प्रगट करत आहे.
भगवंत कुठे प्रेमवश आहे, कुठे कृपावश आहेत, आणि ते स्वतः बोलते झालेलं आहे. अर्जुनाने या ठिकाणी कुठलाही प्रश्न विचारलेला नाही आहे, आणि भगवंतच आपल्याला जे गुह्यात गुह्य अचिंत्य रूप आहे ते स्वतःहूनच प्रकट करत आहे. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धामं परमं मम, याची ते आपल्याला तिथपर्यंत नेण्याचा संकल्प ते जाहीर करत आहे. आणि हे रूप आपण जर थोडं लक्षात आलं की भगवान एवढे प्रेमवश कसे आहेत, कृपावश कसे आहेत, याचं थोडंसं जर आपण अध्ययन केलं आणि अर्जुनावरच ती कृपादृष्टी का होती आहे, हा आपल्या चिंतनाचा थोडासा विषय राहिला पाहिजे गीता पठन करताना. कारण तसं चिंतन केलं तर मला सुद्धा गुरुकडून तितकीच कृपावृष्टी आणि प्रेमाचा अनुभव मला येऊ शकतो. ज्ञानेश्वरीमध्ये तर अवघ्या 9 ओव्या भगवंतांनी, ज्ञानेश्वर माऊलींनी याच्यावर लिहिलेलं आहे भगवंताच्या या प्रेमाबद्दल, आणि कदाचित त्यांना हेवाही वाटत असला पाहिजे. म्हणून 4था अध्यायात 9 ओव्या त्यांनी लिहिलेल्या आहे. अर्जुनाजवळ अर्जुनाने किस चक्की का आटा खाया, की जे तत्वज्ञान भगवंतांनी स्वतःच्या मातेला सांगितलं नाही, स्वतःच्या वसुदेवाला सांगितलेलं नाही, बंधू बळीरामाला सांगितलं नाही, ते तत्वज्ञान अर्जुनाला सांगून राहिलेलं आहे. सनकादिक ऋषीवर ज्या प्रेमळ सुख संवादासाठी लक्ष लावून बसतात त्यांनाही तो आनंद पूर्णपणे प्राप्त झालेला नाही. आणि येरवी हा योगिया वेदार्थाची ना कळे, जेथे ध्यानाची ने डोळे पावतीना, तो हा निजस्वरूपन अनादि निष्कंप, परी कवने माने सत्कृप वाहला असेल. जे ध्यानी लोकांना ध्यानामध्ये गवसत नाही, योग्याला वेदाला गवसत नाही, ते निरपेक्ष व्यापक तत्व हे व्याप्त भी अरुशेष भी. तर असं तत्वाला अर्जुनावर काय असं होतं की त्यांनी या प्रेमवश या तत्वाला गवसणी घातलेली आहे. नवे नवे व अजन्मा असलेला परमेश्वर आहे तो केवळ अर्जुनाच्या पोटीस, अर्जुनाच्या प्रेमापोटीस साकार रूप करून धरणीवर आलेला आहे. आणि या प्रेमाचे वर्म मला कळले तर माझ्याही सद्गुरूकडून मला तसा अनुभव येऊ शकतो. ही भगवंताची कृपा निश्चितच आहे, काही प्रश्नच नाही, पण ही केवळ भगवंताची कृपा नाही, या गोष्टीला कारणीभूत अर्जुनाचा पुरुषार्थ सुद्धा आहे. आणि तशा पद्धतीचा पुरुषार्थ माझ्या हातून व्हायला हवा. तू आस्तेची संज्ञा या लागी सुमना आणि शुद्धमती व अनिंदक अनन्यगती, हे अर्जुनाचे अनन्य साधारण दैवगुण संपन्न असे त्याचे गुण आहेत. इति गुह्यतमं शास्त्रम इदम उक्तम मया नघ. भगवंतच निर्वाळा देऊन राहिले की हे निष्पाप अर्जुना, भारत म्हणून त्याला संबोधन करून राहिलाय. तर अर्जुन कसा आहे? अर्जुन अगदी निर्मळ मनाचा आहे, अनन्य आहे, शुद्धमती आहे, सुमन आहे, अनिंदक आहे, अनन्यगती आहे, आस्थितीचे संज्ञ आहे, कुठल्याही गोष्टीची गुरुच्या शब्दांची तो कुठेही अवहेलना करत नाही, अवधान एकले दिजे अशा पद्धतीने युद्धभूमीवर श्रवण करून राहिलेला आहे. आणि त्याच्यामुळं भगवंतापर्यंत ती दखल गेलेली आहे, भगवंतांनी त्याची दखल घेतलेली आहे, आणि भगवंत स्वतः त्याला म्हणून राहिलेले निष्पाप आहे तू. अशी दखल मी वर त्या पद्धतीने केली, वागलो त्या पद्धतीने माझ्या आचरणामध्ये, माझ्या अंतःकरणामध्ये शुद्धतावर बिंबली, अंतःकरण माझं निर्मळ झालं, तर सद्गुरू सुद्धा तितक्याच पद्धतीने मला कौतुकाची थाप देतील, शब्दांनी तारीफ करतील हे गृहीत पकडून नका, पण त्यांची कौतुकाची थाप पडली आपल्या याच्यावर की आपलं परमार्थाची इतिश्रेची झाली म्हणूनच समजायची. गुरु तो मिल जाता है बेहद का चेला नहीं मिलता. नाना नेहमी सांगायचे, शिष्य कृपा पहिले व्हावी, गुरु कृपा ही ठरलेलीच आहे. शिष्य जर अधिकार संपन्न झाला तर गुरुकृपा होण्यासाठी काळ थोडाही वेळ लागत नाही. आपण फारखे करीती तात्काळ नाही काळ वेळा तया लागी. आणि हा आपल्या साधनेचं वर्म आपल्याला लक्षात आलं तर आपणही त्या पद्धतीने बनण्याचा प्रयत्न करू. आणि याच्यासाठीचा स्वाध्याय मंच आहे की हे वर्म आपल्याला समजले पाहिजे. तर मी तसा अर्जुन बनावं हा माझा साधनेचा विषय राहिला पाहिजे आणि साधनेचा माझी ती दिशा राहिली पाहिजे. 10व्या श्लोकापर्यंत भगवंतांनी जीव जगत ईश्वर सगळं सांगून झालेलं आहे.
आणि 11व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणत 10व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणत आहे, उत्क्रामंतम स्थितम वापी भुंजानन वा गुणान्वितम विमूढा नानु पश्यंती पश्यंती ज्ञानचक्षुषः. शरीर सोडताना किंवा देहात राहत असताना, विषय भोग घेताना किंवा त्रिगुणाने युक्त येऊन कर्म करीत असताना विमूढ लोक त्या आत्मस्वरूपाला जाणत नाही. केवळ ज्ञानचक्षुष, ज्यांचे ज्ञानचक्षु जागृत झालेले आहे ते ज्ञानी लोकच त्याचा अनुभव घेऊ शकतात, ते त्याला पाहतात. थोडंसं समजून घेऊया आपण. कारणासह दुःख निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हा आपला परमार्थाचा प्रोजेक्ट आहे. आणि शोकमोह मुक्त होण्यासाठी आत्मस्वरूप जाणणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ते जाणून ते मी आहे अशा अनुभवात राहणं अत्यंत आवश्यकता आहे. कारण आत्मवित शोकम तरती तत्र क मोह क शोकाः एकम अनुपश्यती. ते इथे साधन दिलेले आहे. तर साधन काय दिलेलं आहे? जीवनात वावरताना, ह्या सर्व अवस्थेमध्ये वावरताना, ह्या सगळ्या अवस्था काका म्हणत आहे, जीव सोडून जात असताना, जीव शरीरात असताना, जीव अनेक तऱ्हेचे भोग घेत असताना, जीव अनेक गुणांनी युक्त असताना, ह्या जीवाच्या ज्या क्रिया चालू आहेत, ह्या क्रिया मला वर ह्या जीवाच्या आहेत आणि ह्या आत्माच्या सत्तेवर चाललेल्या आहेत, हे जर माझं भान राहिलं तर मी ज्ञानचक्षुष आहे. आणि ह्या क्रिया करत असताना जर मी या गोष्टीकडे माझं भान नसेल तर मी विमूढ आहे. आणि बघा, साधासा फरक आहे. उत्क्रामंतम स्थितम वापी भुंजानन वा गुणान्वितम. जीवन जगत असताना सगळ्यांना या प्रक्रियेतनं जावं लागतं. विमूढ असला तोही या प्रक्रियेतनं जातो आणि ज्ञानी असला तोही या प्रक्रियेतनं जातो. पण होतं काय, विमूढ असल्यामुळं या सगळ्या प्रक्रियेतनं जाताना सुख पाहता गोवा पाडे, दुःख डोंगरा एवढे त्याचा जीवन ही रडकथा बनून जाते. आणि आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंद, हे ज्ञानचक्षुष झाल्यानंतर तो संतांचा दृढ अपरिवर्तनीय अनुभव होत राहतो आणि त्या बाद अवस्थेमध्ये ते जीवन जगत असतात. मग मला काय करावं लागेल? मला विमूढातनं ज्ञानचक्षुष व्हावं लागेल. ही माझी साधनेची दिशा झाली. आणि त्यासाठी आता आपण विमूढ म्हणजे काय हे पहिले समजून घेऊ. आणि विमूढता सोडून मी ज्ञानचक्षुष कसा होईल आणि ज्ञानचक्षुष होऊन मी तो आत्मतत्वाचा अनुभव कसा घेईल, हा आपला साधनेचा प्रोजेक्ट आहे, हा आपला साधनेचा प्रवास आहे. तर मूढ जे जे असतात त्यांना भगवंत इथे म्हणतात की सगळ्या गोष्टी दृष्टिगोचर असून सुद्धा, आता सगळं जीवन जगत असताना हे जग दिसून राहिलं, प्राणी मात्र दिसून राहिलेलं आहे, भोवतालचे सगळे माणसं दिसून राहिलेलं आहे, सगळे व्यवहार होऊन राहिलेला आहे. आणि हे व्यवहार ज्ञानालाही तसे दिसतात, यालाही दिसतात. मग हे तर दृष्टिगोचर आहे. मग विमूढाला का दिसत नाही आणि ज्ञानाला का दिसतात, हे जर आपल्या लक्षात आलं तर आपल्याला त्या पद्धतीने साधना करता येतात. तर इथं विमूढ याला म्हटलेलं गेलेलं आहे, नुसता जो अज्ञानी आहे त्याला म्हटलेलं नाही. ज्याला हे अनुभव आत्मसत्तेवर आहे हे माहीत असून सुद्धा जो मूढपणाने वर्तन करतो, उपसर्ग लागलेला आहे, म्हणजे विशेष पद्धतीने मूढ, त्याला विमूढ म्हटलं गेलेलं आहे. चला, हे विधानचं आहे, पण आता माझ्या जीवनामध्ये अनुभवाला येतं का हो, बघून घेऊया थोडं. खर्रा घुटका सगळून झाला खप्पड मुख रोगी, मदिरा गर्द अफू गांजाचा तरुण वाहला भोगी, मजेत भुरके घेतो वाचुनी धोक्याची चेतावणी, कशी करावी कशी करावी कशी करावी जनता शहाणी. यांना म्हणतात काका फुटा बुटातले साधू आहेत. आणि हे फुटा बुटातले विमूढ आहे, हे फुटा बुटातले अविवेकी लोक आहेत. कळत नाही का हो, इतकं उच्च शिक्षण प्राप्त केलेलं आहे, विद्या विभूषित आहे, स्नातकोत्तर डिग्री घेतलेली आहे, छान असे सभ्य माणसाचे कपडे घातलेले आहे, सिगरेटचं पाकिट आहे, टीव्हीवर रोज ऍड येते, सिगरेट स्मोकिंग इज इंजुरियस टू द हेल्थ. मोठ्या लोगोमध्ये तिथं 420चा खतरा म्हणून तिथं 440 व्होल्ट म्हणून चित्र काढलेलं आहे. आणि एवढं सगळं असूनही तो जर भुरके घेत असेल तर त्याला आपण ज्ञानचक्षुष म्हणावं का? तर अशी आपली गत आहे.
समर्थांचा मूर्ख लक्षण पडत मूर्ख लक्षण हा समासच आहे. त्याचं सगळ्या साधकांनी अध्ययन करावं. आपली काय हे राहते की छान मला ते अगदी मी ध्यान करून राहिलं कॉलर टाईट होते, मी वेदांताचा अभ्यास करून राहिलो कॉलर टाईट होते. पण लक्षात ठेवा, ज्या भूमीवरून आपण पडलेलो आहोत त्या भूमीच्या आधारावरूनच आपल्याला उठावं लागतो, त्या भूमीचाच आधार घेऊन उठावा लागतो. तर ज्या ठिकाणी थांबलेलो आहे तिथूनच आपली यात्रा सुरुवात होते. तर मी मूढ आहे की नाही हे समाजापासून लक्षात ठेवून घ्यावं. असेल तर हतोत्साहित होण्याचं काही कारण नाही आहे. साधन तिथंच उपलब्ध आहे. माझा विमूर्ती पडत त्याच्यानंतर पूर्ण शून्य लक्षण दिलेलं आहे, ज्ञानचक्षुषी असे लक्षणं दिलेलं आहे. त्या दिशेने माझा वाटचाल चालू ठेवाय, माझी साधना चालू होत राहते. ज्ञानचक्षुष होण्याचं थोडं महत्व बघून या. कारण विमूढ म्हणतो अगदी, आणि ज्ञानचक्षुष होण्याने काय फायदा होतो? तर साधं व्यवहारामध्ये कुठलीही गोष्ट घ्या, जी ज्ञानयुक्त गोष्ट केलेली असते ती चांगली होते. यदेव विद्या करोति तदेव वीर्यवत्तर भवती. कुठलीही गोष्ट असो, साधं स्वयंपाक बरी असो किंवा साधे आपले कपडे धुण्याची बरी गोष्ट असो, तर ती सुज्ञतेने केली तर त्याचे परिणाम अलग भेटतात. काकांचं एक दृष्टांत देतो. काकांनी सांगितलेली कथा आहे मुरगुड बाजारातली. बाजार भरला होता, एक बैल उधळला तिकडा बैल बाजारातला, सगळे पळापळ झाली, त्या बैलाने एकाला ढोसलं, त्याचं पोट फाटलं, बळबळा रक्त वाटायला लागलं. एकाला थोडंसं ज्ञान होतं मेडिकलचं, त्यांनी काय केलं, त्यांनी भरकन दुकानात गेला, शिंप्याला सुई आणि दोरा मागितला आणि सुई दोरा घेऊन त्या धोत्रे कापडे जे होते त्यांनी रक्त पुसपास करून त्या सुईधाराने पूर्ण पोट शिवून टाकलं. आता त्या पेशंटला खरंच निरामयता प्राप्त झाली असेल का? निश्चित होणार नाही. त्यासाठी वैद्यक चक्षुष होण्यासाठी, साधं वैद्यक चक्षुष होण्यासाठी जर मला 30 वर्ष जिवावं लागत असेल, त्यासाठी मला सगळ्या शास्त्रीय प्रक्रियेतनं जावं लागतं. शरीर म्हणजे काय, त्याला अॅनाटॉमी म्हणतात, शरीर कसं कार्य करतं, हृदय कसं कार्य करतं, फिजिओलॉजी झाली, विकृती कशी तयार होते, विकृतीशास्त्र किंवा पॅथॉलॉजी म्हणतात, त्या विकृती परिणाम काय होतात आणि त्याच्यावर औषध काय आहे, आणि औषधं सगळं करून विवेकयुक्त चिकित्सा करून जे औषध दिल्या जातं, उपाययोजना केल्या जातं, त्याला वैद्यक चक्षुष झालं असं म्हणावं लागतं. आणि त्यासाठी या सगळ्या प्रक्रियेतनं जावं लागतं. हो, हा तर भवरोग आहे, तिथं तात्कालिक व्यवस्था होऊन जाईल आपली निरामयतेची, पण आपल्याला कुठे जायचं आहे? कारणासह सकल दुःख निवृत्ती. तर त्याच्या मुळासकट मूलगामी विचारापर्यंत जायचं आहे, तरच ती परमनंट दुःखाची निवृत्ती होऊन जाईल आणि परमानंदाची प्राप्ती होऊन जाईल. मग हा भवरोगाचंही शास्त्र आहे, परमार्थशास्त्र आहे. हा मी विचार करून चालतच नाही. आपल्या मनाने आपला परमार्थ चालतो, वारी करील, हे करील, ते करील, परमार्थाचे करत नाही असं नाही. अवघे मनुष्य जात तर पूर्ण भजन शिळच आहे, पूर्ण मनुष्य जात, पण ती शास्त्रशुद्ध पद्धतीने साधन करत नाही आणि त्याच्यामुळं मग निरामयतेचा प्रवास आपला तसाच राहतो. तर इथे सुद्धा भगवंतांनी या ठिकाणी परमार्थशास्त्राची सगळी अॅनाटॉमी सांगितलेली आहे. जग कसं आहे, जीव कसा आहे, जीव ज्या जगामध्ये वावरतो आहे त्याचं स्वरूप काय आहे, ब्रह्माचं स्वरूप काय आहे, यद्यत्वान निवर्तन्ते धामम, संसाराचं स्वरूप सांगितलं आहे, ऊर्ध्वमल मदक शास्त्रम, जीवाचं स्वरूप सांगितलेलं आहे, ममावंशी जीवलोके, आणि त्या साधनी सांगितलंय अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा, द्वंद्वविमुक्ता सुख दुःख संगे, सगळे याचे साधनही सांगितलेलं आहे. आणि एवढे साधन सांगून आता ज्ञानचक्षुष होऊन विमूढता सोडून मला आत्मस्वरूपाकडे वळायचं आहे आणि यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धामम, या परमधामापर्यंत मला पोहोचायचं आहे. त्यासाठी आता हा पुढचा श्लोक आपण विस्तृतपणे थोडंसं बघूया. उत्क्रामंतम स्थितम वापी गुंजानन वा गुणान्विता. जीवाच्या अनेक क्रिया सांगितलेल्या आहे आणि काकांनी फार छान सुंदर सोल्युशन केलेलं आहे या ठिकाणी. उत्क्रामंतम, शरीर फोडताना कोण फोडताय? शरीर, जीव फोडतो आहे, आत्मा फोडत नाही. भोग घेताना
देहामध्ये स्थित असताना कोण वावरतो आहे? जीव वावरतो आहो, आत्मा वावरत नाही. भोग घेत असताना आणि गुणामध्ये कार्य करत असताना जीव कार्य करतो, जीव भोग घेतो, आत्मा घेत नाही. आणि हे ज्यांना समजतं ते ज्ञानचक्षुष आहे, हे ज्यांना समजत नाही ते विमूढ आहे. आणि यासाठी एक लक्षात घ्यावं लागेल आपल्याला की प्रत्येक ठिकाणी जीव शब्द आहे, आत्मा अकर्ता आहे आणि शरीर अचेतन जड आहे. मग ह्या क्रिया कशा काय घडतात यासाठी जीव नावाची संकल्पना आपल्याला समजून घ्यावी लागेल. त्या संकल्पा वापरायच्या. यूज द सिस्टीम, नो द सिस्टीम, यूज द सिस्टीम, गेट द रिझल्ट, फॉरगेट द सिस्टीम. ह्या संकल्पना आहे. पण या संकल्पनाने मला परमानंदाची प्राप्तीचं माझं गंतव्य मला प्राप्त होतं. ह्या पहिले आपल्याला वापरायच्या आहेत. तर चला या सगळ्या गोष्टीसाठी जीवाची अॅनाटॉमी पाहूया आपण. आणि मग त्याच्यानंतर जीव काय करतो काय नाही हे आपल्याला त्याच्यावरून लक्षात येईल आपल्याला. शरीरामधलं अंतःकरण आणि अंतःकरणामधली बुद्धी, म्हणजे आपण सरळ सरळ बुद्धी पकडून घ्यावी. आणि बुद्धी सत्वगुणाची आहे, तेजगुणाची आहे. त्याच्यामुळे हिऱ्यासारखं तिच्यामध्ये प्रकाश फाकण्याची व्यवस्था आहे. हा आपण तो टॉर्चचा जो प्रयोग आहे ना, तो प्रयोग आपल्या सगळ्यांच्या नजरेसमोर आणा. ही वेळ नाही इथे करण्याची. तर त्या बुद्धीमध्ये पडलेला आत्म्याचा प्रकाश, ज्याला चिदाभास म्हणतात, आणि आत्मा, ह्या तीन मिळून जीव नावाची संकल्पना तयार होते. शरीर अचेतन जड आहे, ते काही करू शकत नाही. आत्मा अकर्ता आहे, तो काही करत नाही. तर जोपर्यंत ह्या तीन गोष्टीचा संयोग एका ठिकाणी होत नाही तोपर्यंत जीव नावाची संकल्पना तयार होत नाही. आणि मग हा जीव कसा काय सुख दुःख भोगतो? तो मूळचा आत्मस्वरूपाचा आहे. चिदाभास आलेला प्रकाश हा आत्म्याचाच प्रकाश आहे. तर मूळचा जीव जो आहे तो सच्चिदानंद स्वरूपच आहे. तिथं दुःखाची अत्यंतिक निवृत्ती आहे. तर मग हे घडतं कसं काय हे जर आपल्या लक्षात आलं तर मग माझा साधनेचा प्रवास मला कळतो. तर काय होतं, जसा मोबाईल ऍक्टिव्हेट होतो तसा चिदाभास बुद्धीमध्ये आला की तो पूर्ण शरीरभर व्याप्त होतो आणि प्राण्याच्या माध्यमातून सगळ्या हालचाली चालू होतात. मग मूळचा आत्मरूप आहे. तर मग ही अवस्था कशी येते? जीव सुखरूप स्वभाव आहे. मग मी सुखी मी दुःखी ऐसा विलाप चाले मुखी, लाभ हानीची रुखरुखी आयुष्यावरी. तर अशी दशा कशामुळे होते? कल्पित माया प्रभाव आहे. हा माया प्रभाव लक्षात आला की त्याची उपाय आपल्याला सापडायला लागतात. तर अविद्याचे काय होतं की या माया प्रभावामुळे, अज्ञानामुळे, अविद्येमुळे मी अनन्याधास होतो. अनन्याधास म्हणजे कसं, कुठलेही संयोग जेव्हा असते तेव्हा याचे गुणधर्म त्याच्यामध्ये लादले जातात, त्याचे गुणधर्म याच्यावर लादले जातात. अज्ञानामुळे होतं सगळं. की माहिती असते तर हे संयोग आपल्याला पटकन कळून जातं. पण माहीत नसलं की जसं बालक आहे, त्याला चंद्र चालताना दिसतो, तो म्हणतो की बाबा चंद्र चालून राहिला, चंद्र चालून राहिला. पण प्रत्यक्ष ढग चालत असतात, चंद्र स्थिर असतो. तर काय होतं, चंद्राचा स्थिरपणा नभावर जातो आणि नभाचा हलणं चंद्रावर जातं. याला अनन्याधास म्हणतात. तर त्याच पद्धतीने जीव या संकल्पामध्ये चेतन आत्मा आहे. पण अध्यासामुळे आणि अज्ञानामुळे जीव स्वतःला देह समजायला लागतो, देह तादात्म्य होतं. आणि देहाशी तादात्म्य झाल्यामुळे देहाचे गुणधर्म त्याच्यावर लादून घेतले. देहाचे धर्म 6 गुणधर्म आहे. जन्मापासून मरणापर्यंत सगळे गुणधर्म आले. ज्या जगात राहतो त्यालाही तो आपलं मानून बसतो. म्हणून त्या जगाचे सुख दुःख, राग द्वेष, तंटे, शुभ अशुभ जे काही आहे ते सगळे जीव कथा जी आहे ती आपल्यावर लागून घेतो. त्या जगात वावरतो, देह तादात्म्य झाल्यामुळे मी करतो, त्याच्यामुळे तो सुखी होतो, दुःखी होतो. तर याला 5 प्रकारच्या भ्रांती केले म्हटलेलं आहे. देह तादात्म्य भ्रांती, जगत सत्यत्व भ्रांती, कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती, विकार भ्रांती आणि संघभ्रांती. तर या भ्रांतीमुळे, या अनन्यध्यास झाल्यामुळे हा सगळ्या त्या भानगडीमध्ये तो स्वतःला होरपळत जातो. आत्म्याचं चेतनत्व शरीरावर आलं आणि आत्मा शरीर नाही आहे ते आत्म्यावर गेलं म्हणजे आत्मा नाही, आणि देह म्हणजेच मी असं समजून त्याचे सगळे कारभार चालतात. तर हे लक्षात जर आलं तर आपला विमूढपणा कमी होऊन आपण ज्ञानचक्षुष होत जातो. आणि हे ज्ञानचक्षुष कसं व्हायचं आहे त्याची पुढच्या याच्यामध्ये घेऊया आपण ते.
तर हा प्लॉट आपल्या लक्षात आला आपल्याला की मग आता या सगळ्या गोष्टी लक्षात यायला लागतील की उत्क्रामंतम स्थितम वापी भुंजानन वा गुणान्वितम विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञान चक्षुषा. तर काय होते इथे, भगवंत इथे म्हणून राहिलेला आहे, करुणा प्रकट करून राहिलेला आहे. का बरं करुणामय भाव भगवंताचा आहे? अत्यंत दर्शन गोचर प्राप्त. तर हा जो प्रवास आहे, आत्म्याची सत्ता आहे, ही अत्यंत दृष्टिगोचर आहे. आणि असं असतानाही मूढा न अनुपश्यती अहो कष्ट वर्तनते इति अनुक्रोशतीचे भगवान. अनुक्रोश होऊन राहिलेला भगवान करुणा वस्तन इथे प्रकट करून राहिले आहेत. बुडते हे जन देखावेना डोळा म्हणून कळवळा येतो आम्हा. संत ते सांगतात. तर हे आपल्याला लक्षात येणं आवश्यक आहे. सुनील काकांचं एक थोडंसं आणखी उदाहरण देऊन देतो. बटाटा डान्स. अग्नी लावला, भांड ठेवलं, पाणी तापलं, पाणी उकळलं, बटाटे टाकले, बटाटे उडायला लागले. आता बटाटे उडायला लागले, बटाट्यावर चेतन जड आहे, ते उडू शकतात का? कशामुळं? गरम पाण्यामध्ये असल्यामुळे. पाणी गरम कशामुळे झालंय? अग्नीमुळे झालंय. अग्नी कुठं दिसत नाहीये, बटाट्याचा डान्स दिसतो. पण जो ज्ञानचक्षुष आहे त्याला लक्षात येतं की हे बटाटे त्या अग्नीमुळे उडून मारून राहिलेला आहे. तर ह्या सगळ्या ज्या क्रिया चालू आहेत, उत्क्रामंतम स्थितम वापी, ह्या सगळ्या क्रिया ज्या घडून राहिलेल्या आहेत, त्या क्रियाचं अधिष्ठान जे आहे, त्या क्रियाची सत्ता जी आहे ती आत्मसत्ता आहे. आणि जीव ह्या संकल्पनेतनं ह्या सगळ्या क्रिया जीवाच्या हातून घडून राहिलेल्या आहेत. आणि जीव दुःख भोगतो, जीव भोगतो, शरीर सोडून जातो, जीव सोडून जातो. आणि गुण जे आहेत ते जीवाला आहेत, आत्म्याला नाही. आत्मा अकर्ता आहे. याला म्हणतात ज्ञानचक्षुष होणं. चला थोडं पुढं सरकूया. उत्क्रामंतम म्हणजे उत्क्रमण करता असताना भगवंतांनी मरण शब्द कुठं वापरलेला नाही आहे. सगळे श्लोक आहे वस्त्र बदलाचा शोक आहे, देहांतर प्राप्ती धीरस्त तर मुयती, हे सगळे मयुरीताई आणि स्वातीताईंनी सुंदर समजून सांगितलेलं आहे. त्याचं आपण फक्त अप्लिकेशन बघूया. बरेचदा मी सुनील काकांना म्हटलं होतं की मी ज्या ठिकाणी कृतिशीलतेमध्ये आहे तिथे प्रसन्न आहे आणि माझा जन्म या कार्यासाठीच मी वाढलेला आहे. तर त्यांनी मला चिंतनशीलता समजून सांगितली. बराच काळ गेला, आधी आलं असतं तर मी बरं झालं असतो. हा अट्टहास जो आहे ना, हा अट्टहास सुद्धा विमूर्तीचे लक्षण आहे. कारण पुढचा जन्म मिळणार आहे, तर पुढच्या जन्मामध्ये काय आपण तीर मारून घेणार आहोत? एक उदाहरण देतो. शेख चिली नावाचा बावळट एक व्यक्ती होता. बावळटपणाच्या वेशामध्येच तो दुकानात गेला मोठ्या मॉलमध्ये आणि तिथं त्यांनी सगळं पाहिलं, फ्रीज वगैरे सगळं पाहिलं आणि त्यांनी सांगितलं एक फ्रीज कितने का है, मुझे खरीदना है. त्या माणसाने याच्या वेशाकडे पाहिला, मुक बेचना नाही आहे, जा, दूध काढून दिलं त्याला. आता विमूढ कसा राहतो, मोठा जोर असतो त्याला की माझा असा अपमान झाला ना मी त्याला करूनच दाखवेल. विमूढ आहे तो. गेला. दुसऱ्या दिवशी छान कपडे वगैरे घातले त्यांनी आणि थोडासा व्यवस्थित होऊन गेला की आता तरी दे. परत मागितला, मुझे वो फ्रीज देना. परत त्यांनी हाकलून हाव लावला. याला वाटलं की हे लोक साले असेच असतात, छान माहिती मी आता फूट बूट घालून जाईल म्हणून त्यांनी फूट बूट आणला, छान आणलं, टाय लावला, बूट घातले, स्टाईलने साला में तो साफ बन गया, निघाला तो. केला दुकानात परत विचारलं त्यांनी, मुझे ये फ्रीज बेचना नहीं और तू बार बार मेरे को क्यों तंग कर रहा है. त्या नोकरांनी म्हटलं की भाग यहाँ से. तो बिचारा है झाला. तो म्हणतो ठीक है बेटा, भैया तुमको फ्रिज नहीं देना है तो मत देना, लेकिन मेरे को ये बता कि मैं तीनों दिन से आया तो ये तुमने पहचाना कैसे कि मैं हूँ. अरे बोले बेवकूफ, बोले तूने ये पहचानेंगे तो कैसे पता चल जाएगा. अरे तू ही है बोले, वो इतना बेवकूफ कौन हो सकता है. बोले ये बोले फ्रीज नहीं, बोले ये वॉशिंग मशीन है. आपले देहांतर कितीही झाले, वेशांतर कितीही झाले तरी अविद्या मूर्खपणा तशीच राहणार आहे. जोपर्यंत जीवाला सद्गुरूकडून मी आत्मरूप आहे असा बोध होत नाही आणि त्या बोधामध्ये तो स्थिर होत नाही, तोपर्यंत जीवनाचं येणं बंद होत नाही. उत्क्रामंतम स्थितम व्हापी. आपण कसं असावं. आणखी एक दुसरी गोष्ट आहे, मरणाची भीती वाटते हो, मला सुद्धा वाटते. का बरं? हे वेशांतर दिसतं मला
अवस्थांतर दिसतं मला, त्याचा अनुभव येतो. बालातनं मी तरुणात आलो, तरुणातनं वृद्धात्व आलं, पण मी बदललो नाही हे कळतं. पण मरण्यानंतरचं दर्शन मला होत नाही, की मरणानंतर मी कुठे आहे, काय आहे. आणि या ठिकाणी शास्त्र प्रमाण आहे आणि शास्त्रावर श्रद्धा असणं आणि शास्त्रांनी जे जे सांगितलेलं आहे, सद्गुरूंनी जे जे सांगितलेलं आहे ते सत्य आहे आणि ते स्वतःला लावून घेणं याला श्रद्धा म्हणतात. तर माऊलीने तर सुंदर दृष्टांत दिला. त्यांनी दृष्टांत दिला की वारा कळतो, हवा आहे म्हणून कळते. कशाने कळते? झाड हललं म्हणून कळते, वृक्ष हललं म्हणून कळते. मग आता तिथं वृक्षच नाही आहे, तर मग तिथं हवा नाही का? शरीरावरून आत्मा कळत आहे. या उपाधी माझे गुप्त चैतन्याचे सर्वगत, ते शास्त्र तत्वज्ञ पंत स्वीकारेतील. कळते आहे मला ती हवा, पण वृक्ष नसला म्हणजे तिथं हवा नाही आहे का? तद्वतच दुसरं उदाहरण दिलं. दर्पणासमोर आलो आणि मी दिसायला लागलो म्हणजे माझा जन्म झाला का? त्या जन्माआधी मी नव्हतो का? आणि दर्शनात दिसलो, दर्पणात दिसलो म्हणूनच माझा जन्म झाला का? आणि तिसरा दृष्टांत दिला, समजा दर्पण पलटवला तर मी तिथून गायब झालो, मग माझा मृत्यू झाला का? तद्वतच या उपाधीमध्ये जी क्षमता आहे, ती उपाधीमध्ये दर्शन जेव्हा होतं तेव्हा जन्म झाला म्हणतो. या उपाधी मधनं तो उपाधी त्या पद्धतीची राहत नाही, दर्पण दृश्य घेण्यास समर्थ राहत नाही, तेव्हा मृत्यू होतो. हे वर लक्षात आलं आणि हे केवळ अनन्यधासाने होतं. चंद्राचा आणि तो मेघाचा आपण उल्लेख केलेलाच आहे. हे वर लक्षात आलं तर उत्क्रामंतम स्थितम वापी, त्या ठिकाणीही माझी ज्ञानदृष्टी टिकून राहते, संतांची ज्ञानाची टिकून राहिलेली असते, विमूढ मरणाचं दुःख भोगत असतात. तसंही बघा, आपला रडणं आहे ना, रुदन आहे ना, मरणाचा कोणालाही अनुभव नाही आहे. सदैव मीचाच अनुभव आहे. अमावस्येच्या रात्री अंगाला काळं फासून बसलेलं आहे, की अंधार आहे, माझ्या शरीराला डोळ्यालाही मी दिसत नाही आहे. मी नाही आहे का हो? माझं मला सदैव भान होतच राहते अगदी आणि माझा अनुभव येतच राहतो. मरणाचा कोणालाही अनुभव नाही आहे. मरण फक्त मान्यतेचं आहे, त्याचं दिसतं आणि असं माझं होतं की मी मान्यता करून घेतलेली आहे म्हणून मी मरतो असं मला वाटतं. मरणाचा अनुभव कोणाला येत नाही आणि जन्माचा अनुभवही माहीत पडत नाही, कारण माझं जन्म मरण होतच नाही. तर चला पुढं सरकूया आपण. तर कुठल्याही भानगडीत न पडता या जन्मामध्येच भगवंत आपलं निर्वाण साधून घ्यावं. आचार्य भगवंताचे इथं कळवळ व्यक्त करत आहे. कशाबद्दल? अत्यंत दृष्टीगोचर असूनही त्याचा पदोपदी अनुभव येत असतानाही मला ते कळत नाही, म्हणून त्याला विमूढ म्हटलं गेलेलं आहे. थोडंसं बघूया. जीवनामध्ये जितक्या काही अस्तित्वाच्या प्रेरणा आहेत, ज्ञानाची प्रेरणा आहे, आनंदाची प्रेरणा, ज्या काही घडामोडी होतात ते सच्चित आनंद स्वरूपाच्या अधिष्ठानावर होतात. लक्ष्मीश्वरांनी एक सुंदर अद्वैत मकरंद ग्रंथामध्ये आपल्याला रुपेल पटेल, तर्काला पटेल अशी मांडणी केलेली आहे. त्यांनी मांडणी काय केलेली आहे की अहम अस्मी सदा वहामी कदाचित नाहम अप्रिया. मी नाही असा मला कधीही अनुभव येत नाही. आता उदाहरण बघितलं आपण. आणि मी नाही हे कोणाला कळतं? म्हणजे मी आहे, अहम अस्मी, मी सदैव आहे, याचं भान कोणाला होतं? कोणीतरी ज्ञान घेणेवाला आहे म्हणून त्याला ज्ञान होत आहे, म्हणून तो आहेच तिथे. तर मी पदार्थ निरपेक्ष आहे, प्रमाता निरपेक्ष अस्तित्व माझं आहे, त्याला सत म्हणतात. आणि ज्ञान माहिती आहे आपल्याला की शुद्ध ज्ञान, ज्ञातृनिहाविन ज्ञान नुफदेजे ज्ञान, तर जे ज्ञान आहे ते ज्ञानरूप तत्व मी आहे. आणि कदाचित नाहम अप्रिय, मी मला कधीही प्रिय होत नाही. आता राष्ट्र याच्यासमोर उभा राहिलो आरशासमोर आणि माझं रूप मला दिसायला लागलं की दात गेले, केस गेले, हे गेले, मी अप्रिय होत नाही. आणि हे अप्रियत्व कशासाठी राहते? मी काळा गोरा, हेही मी अशा पद्धतीनं असावं हे प्रियत्व असते म्हणूनच होते. जगताचा रागद्वेष होता, त्यांनी माझी निंदा केली, यांनी माझं हे केलं, यांनी माझा अपमान केला, हे भाव सुद्धा माझ्या प्रियत्वाच्या आड येतात, म्हणून मला ते अप्रिय असतात, लक्षात ठेवायचं. आणि मी मरतो किंवा औषध करतो, मी औषधोपचार करतो, स्वतःला एकदम
ब्युटी पार्लरमध्ये नेऊन हे करतो. कशासाठी? मला प्रियत्व माझं मला हवं आहे. म्हणजे ह्या 3 प्रेरणा सदैव विद्यमान आहे आणि हा सदैव माझा अनुभव आहे. मग असा अनुभव असतानाही मला ते दिसत नाही, म्हणून त्याला म्हटलं गेलेलं आहे विमूढ म्हटलं गेलेलं आहे. तर काय इथं मांडणी केलेली आहे? मी सदैव आहे याचं मला भान असतं, म्हणजे सत्सही अस्तित्व आहे, भानसही अवस्था आहे आणि मी प्रिय आहे. ह्या प्रेरणा कुठल्या आहे? ह्या असेच लक्षणं जे आहे, व्यावृत्ती लक्षण म्हणू आपण त्याला, ह्या सच्चित आनंद ब्रह्माच्या आहे. तर ह्या माझ्या प्रेरणा आहे, माझा अनुभव आहे आणि ब्रह्माच्याही त्याच आहे. त्याच्यामुळं मी ते सच्चिदानंद ब्रह्म आहे. तेरा मुझसे है पहले का नाता कोई, यू ही नहीं लवाता दिल कोई. पिता पुत्रातलं गाणं आहे. काय आहे? तुझ्याशी माझं काहीतरी नातं आहे, म्हणून माझं मन भरून येत आहे. ही एक मांडणी झाली. माझं मन भरून येत आहे म्हणून तुझं माझं काहीतरी नातं आहे, ही अशी मांडणी झालेली आहे. कुठल्याही तर्काने जा आपल्याला तर सच्चिदानंद स्वरूप मी आहे हे आपल्या लक्षात घेतलं पाहिजे. तर चला पुढं सरकूया आपण. स्थितम वापी. तर या देहामध्ये राहत असताना त्याचं सगळ्या जीवाच्या क्रिया आहे, आत्म्याच्या सत्तेवर चालून राहिलेला आहे. हे जाणत नाही तो विमूढ आहे, जाणतो तो ज्ञानचक्षुष आहे. आपली काकांनी स्पष्ट मांडणी करून दिलेली आहे. आता जीवन जगताना आपण खरं कसं करतो का हो? तुका म्हणे कैसे आंधळे जन विसरून गेल्या खऱ्या देवा. अखंडानंद स्वामी म्हणतात, खऱ्या देवाची गोष्ट दूर जाऊ द्या हो, परमात्म्याची गोष्ट दूर जाऊ द्या हो. या देहालाच मी देह समजून राहिलो, या देहाचं कल्याण होते आहे की नाही याचंही मला भान राहत नाहीये. हे सगळं देहासाठी करतो आहे, याही गोष्टीचं भान नाही राहत. होतं का हो असं? होतं. 3 परीक्षार्थी होते, परीक्षा देऊन राहिले होते, अभ्यास करून राहिले होते नीटचा. एक विद्यार्थी म्हणतो, मी इतका अभ्यास करतो की आई जेवण आणून कधी देते, घेऊन कधी जाते मला माहीत पडत नाही. चांगला अभ्यास आहे. दुसरा म्हणतो, मी इतका अभ्यास करतो की रात्र कधी होते सकाळ कधी होते समजत नाही. उत्तम. तिसरा विद्यार्थी म्हणतो, मी इतका अभ्यास करतो की मला परीक्षा सुद्धा कळत नाही. आता अभ्यास कशासाठी करायचा हो? परीक्षेसाठीच अभ्यास करायचा आहे. आणि तेच विसरत असू तर त्याला काय म्हणायचं आपल्याला? या परीक्षार्थीला, इतका अभ्यास करण्यावाल्याला आपण काय ज्ञानचक्षुष म्हणूया? विमूढच आहे तो. असतो आपणही तसं. उदाहरण देतो एक कविता बनवली होती, तेच घेतो. सर्व काही जमविले जवळ, ज्याची होती मना आवड, उपभोग घ्यावा आनंदाने, कधी भेटेल मला सवड. साधने वटविण्या स्वतःचा, जुंपले गाड्यास बनून बैल, अहर्निश डोहारत बसलो, कधी न फोडले काफरे फैल. अवघड झाले तरी मानेवरचं, उतरवत नाही जोखड, उपभोग घ्या ना आनंदाने, उरली नाही थोडी सवड. काय हवं आपण? चाललो जमा करत, एक फ्लॅट, दुसरा फ्लॅट, एक पुण्यात असावा, एक आपल्याला तिथं फार्म हाऊस असावं, एखाद्या हिल स्टेशनवर असावं, परदेशात बंगला असावं. धावणच चालू आहे. आणि शेवटी संसार कुठे येतो? एका खोलीत येतो, एका पलंगावर येतो, आणि त्या पलंगावर हालचाल करता येत नाही. विमूढ. लक्षात येत नाही की ज्याच्यासाठी करतो आहे ना त्याला कधी सुख चैन मिळतच नाहीये. त्या बंगल्याचं आपण एवढे काबाड कष्ट करतो, लोन काढतो, पोरगा मोठा होतो, मग तो म्हणतो, बाबा तुम्ही तर रिटायर्ड झाल्यानंतर राहता, तुम्ही तर कधी घरात राहिलेलंच नाही, बाहेर बाहेर राहणार तुम्ही. ह्याची फळ का ममता पाला. आणि दुसरी आणखी एक मूर्खपणा रवींद्रनाथ टागोर सांगतात, सुख चैन शरीर डावी लावणे, कमाविले अपार मायाधन, शांती आरोग्यासाठी आता मोजतो सारे वित्त वेतन, पाठ शिवणीचा खेळ सुरूच, घशास बरी पडली कोरड, उपभोग घेण्या आनंदाने, उरली नाही थोडी सवड. माणसासारखा मूर्ख माणूस मी पाहिलेला नाही, असं रवींद्रनाथ टागोर असं म्हणतात. का म्हणतात? की जेव्हा तो विषयाच्या पाठीमागे धावतो, हे जमा कर, ते जमा कर, ते जमा कर, तो शरीराची बिलकुल चिंता करत नाही. ओव्हर टाईम काय चालतो, रात्रीचं काय चालतो, आपण बघतो ना, ग्रोथच्या नावामध्ये पागल होऊन जातो आपण, आणि दिवस रात्र डोहारत बसतो आपण. आणि जेव्हा तब्येत बिघडते त्यावेळेस जेवढं सगळं कमावलेलं असतं ते विकवाक करून डॉक्टरच्या घशामध्ये भरतो. याला सुज्ञपणा म्हणा का हो? तर हे जर माझ्या लक्षात आलं तर साधं जीवन तर मला व्यवस्थित जगला पाहिजे.
सुखरूपतेची गाडी सुखाच्या प्लॅटफॉर्मवरून धावते समजला. ज्याचे ऐहिक धड नाही त्याचे परत्र पुसशी काही. तर पहिले इथून तर तुम्ही निघाव, मग त्याच्यानंतर मग पुढचा प्रवास आपल्याला करायचा आहे. आपण सुज्ञ आहात, आपण त्या ठिकाणी नाहीये, ही चांगली गोष्टी आहे. बघत असताना आणखी दुसरी गोष्ट घ्या. घुबडाला दिवसा दिसत नाही, कावळ्याला रात्री दिसत नाही, आणि आम्ही विमूढ असे आहो, आम्हाला दिवस रात्र उघडे डोळे असूनही काही दिसत नाही. व्यवहारातल्याच गोष्टी आहे. आम्हाला हिरोईनची कुंडली पाठ आहे, त्या बिझनेसमॅनची कुंडली पाठ आहे, हिरोची कुंडली पाठ आहे, क्रिकेटरची कुंडली पाठ आहे. कधी हा विचार आला का माझी कुंडली काय आहे, माझं स्वरूप काय आहे, ते वर्तन कसं होऊन राहिलेलं आहे, याचा कधी विचार डोक्यात आले का? नाही येत विचार. इतके धावत असतो आपण. व्हॉट्सअपवर आपलं चालत राहते, शुभ संदेश पाठवतो, काय तर ते भरून असते. ठीक आहे, आपल्या कारभारावर कधी येत नाही अशा गोष्टी. नुसतं ते भरून हॅपी बर्थडे, शुभकामना, आणि मला इतके लाईक्स आले म्हणून मी एवढा उफळत असतो, पळून जातो की पहा माझे किती फॉलोअर्स आहेत. अहो, त्यांनी तर नुसता मोबाईलवर कोरडा संदेश पाठवलेला आहे. पैसे लागत असते ना तर तेवढाही संदेश नसता पाठवला. लक्षात घ्या तुम्ही. माझे एवढे फॉलोअर्स आहे, मला एवढे लाईक्स आले. काय त्याच्यासाठी रील्स काढणं काय, आणि त्याच्यासाठी ते फोटो काढण्यासाठी, सेल्फी काढण्यासाठी प्राण धोक्यात घालणं काय? विमूढ. तर हा कधी विचार येते का हो की मला जन्म कोणी दिला, माझी दुधाची व्यवस्था कोणी केली, माझी जीवनाची व्यवस्था कोणी केली? अरे सगळी व्यवस्था केलेली आहे. कारे नाठविशी कृपाळू देवाशी, पोसितो जगाशी एकलाशी. इतकी संपूर्ण. पोटात असतानाच पोटात बाहेर आल्यानंतर मला अन्नाचा ग्रास कसा पहिला पडेल ही दुधाची व्यवस्था त्यांनी करून ठेवलेली आहे. नंतर कधीही ती व्यवस्था होत नाही. गर्भानंतर स्त्रीचा कधीही वाढत नाही. मग एवढं सगळं असताना देवाची कधी आठवण येते का आपल्याला? भगवंताची कधी आठवण येते का? आणखी उत्क्रमण होताना एक विचार करत असतो आपण की मरताना देवाचं नाव आलं की झालं. अहो, आयुष्यभर तुम्ही जे विचार करत बसले तो मरताना येणार हो. त्या दिवशी छान उदाहरण सांगितलं. वा के मरताना. अहो, मरताना वासरू आणि केरफुनीमध्येच वासरू केरफुनी खाऊन राहिले, इथंच लक्ष राहिलं तर उत्क्रमण झाल्यानंतर पुढचा जन्म काय भेटणार आहे हो, काही गॅरंटी नाही त्याची. तर हे जर लक्षात आलं तर माझा विमूढपणा कमी झाला आणि ज्ञानचक्षुष होणं सुरू झालं. भोगत असताना भुंजानम, विषयात भोगत असताना मी कसा विमूढ होतो. बघा, हे उदाहरण जे देतो आहे ना ते आजकाल आधुनिक करण्याच्या पाठीमागं आपण बेधुंद होऊन जे नाबलेलं आहे. जुने सोडून नवे पकडले, होऊन बेभान, इब्रत गेली चिंता वाढली, गेले समाधान, अनंत नैतिक मुद्द्यावर होणे ना उद्धार, कसं होईल घरे स्वर्गद्वार. एक उदाहरण सांगतो. एक नीती नियम पाळणेवाले सद्गृहस्थ होते. धंदा करत होते. ते नियम पाळायचा त्यांना, पूर्ण पूजापाठ राहायची, बाहेरचं अन्न खायचं नाही, कांदा लसणाचं खायचं नाही, आणि जेवताना बसताना शिवलेलं वस्त्र सुद्धा अंगावर नसायचं. हे नीती नियम पाळायचे. वर्कत वाढली त्यांची आणि प्रतिष्ठानशी उठणं बसणं चालू झालं. सुरुवातीला हॉटेलमध्ये जायचे तर घरून डब्बा बोलवायचे आणि तिथंच डबा घेऊन खायचे. मग होता होता काय झालं, ते डबाई आणून बोलणं झालं, त्यांच्यासोबत तिथलं खाणं चालू झालं, खाण्यासोबत न खायला पाहिजे तेही खाणं चालू झालं, आणि त्याच्यानंतर जे नाही प्यायला पाहिजे तेही पिणं चालू झालं, आणि ते परत ते आधुनिक जसा तो आहे त्यासारखे होऊन गेले. कुठं गेला हो प्रवास? भुंजानम. विषयाचा संघ आम्हाला कुठल्या गर्तेत घेऊन राहील या गोष्टीचा विचार असायला पाहिजे. असंग शस्त्रेनं दृढेनं चित्वा सांगितलेलं आहे तिथे की कॅन्सरची पेशी शिल्लक नाही राहिली पाहिजे, इतक्या दृढपणाने कॅन्सरचा इलाज केला जातो. तर असंग शस्त्रेनं दृढेनं चित्वा. आणि माझं कसं राहते, अहो परमार्थही असलं पाहिजे माझ्याजवळ आणि माझं हेही व्यवस्थित असलं पाहिजे. दोन्ही गोष्ट ठेवून मी कार्यावरची कसरत करायला जातो. गंमत काय होते एक सांगतो. 2 मित्र होते. एक अत्यंत गबाळा होता माझ्यासारखा आणि एक तज्ञ होता, अगदी पॉश राहायचा. अगदी दोघांचा मित्र तो जोरदार होता.
पार्टी होती. तर या गबाळ्या मित्राचा एक स्वभाव होता की तो जो मोजा घालायचा ना तो महिनाभर बदलायचाच नाही, जेव्हा फाटेल तेव्हा बदलायचा. आता ते चित्र डोळ्यासमोर आला की ती दुर्गंधी असेल न कसं हे असेल, त्याच्यामुळे तो लोक आला की उदबत्ती लावूनही वास जात नव्हता. पण मित्रत्व गहरं होतं. पार्टी होती या सुज्ञ माणसाकडे. त्यांनी बोलवलं की तुला आल्याशिवाय जमणार नाही आणि मला तुझी सवय माहीत आहे, पार्टी आहे, चांगले लोक येतील तिथे, तर तू एक काम करायचं म्हणे, तो तुझा जुडा मोजा घालून यायचा नाहीये, हे मी तुला न्यू ब्रँड बिलकुल ब्रँडेड मोजे देतो आहे, ते तू घालून दे. हो म्हणजे तुझ्यासाठी मी करणार नाही का, माझा मित्र आहे तू. झालं, पार्टी चालू झाली. इकडे या मित्राचं अवतरण झालं गबाळ्याचं आणि पाऊल ठेवल्याबरोबर सगळ्या लोकांनी नाकाला रुमाल लावल्या. हा समजून गेला आणि त्यांनी दाटणं चालू केलं. अबे लेखा म्हणे, तुला नवीन मोबा दिला आणि तू एक करत गेला आणि तू परत तोच घालून आला, तुझी सवय सोडून नाही राहिले, बघ लोक कसे करून राहिले. हा गबाळ मित्र काय म्हणतो, मला माहित आहे म्हणे तू असंच म्हणणार होता म्हणे, हे बघ म्हणे, हे मी नवे मोजे घातलेले आहे म्हणे, बोट काढून दाखवला आणि तू मला असं म्हणणार आहे म्हणे, हे मला माहित होतं म्हणून मी हे सोबत मोजे दाखवण्यासाठी म्हणलं, हे बघ म्हणे मोजे. ह्या दोन गोष्टी सोबत चालणार आहे का हो? विषय त्याग कधीही होणार नाही. विषय डोळ्याला दिसतच राहतील, कानाला ऐकू येतच राहील, तो त्याग करायचा नाही आहे. परमार्थामध्ये हे होऊ शकत नाही. संगत त्याग सांगितलेला आहे आणि तो संगत कसा करायचा आहे, दृढेन चित्वेन असंगन शस्त्रेन दृढेन चित्वा. उदाहरण घेऊ आपण त्याचं. तर झालं काय, एक साधू होते, राज्यातला राजा वारला आणि मग त्याच्या प्रथेप्रमाणे एक हत्ती फिरला आणि जो माळ ज्याच्या गळामध्ये घाळेल तो राजा. तर दैव योग याने ती माळ एका साधूच्या गळ्यामध्ये टाकली. आता साधूने राज्यपदाचा स्वीकार केला आणि भगवंताची इच्छा म्हणून, संत भगवंताच्या इच्छेला अगदी सादर असतात, तू झोपडीत ठेव की कुठे ठेव, हा तुझा प्रश्न आहे, माझा प्रश्न नाही आहे. झालं, राजा राहिला, सगळं तो राज्य सांभाळायला लागला. मग हा का करायचा, रात्री सगळं कारभार सांभाळल्यानंतर रात्री 11-12 वाजता सगळं निपटलं की एका तळघर खोलीमध्ये जायचा आणि तिला बंद करून द्यायचा आणि तिथं करायचा. तर प्रधानजी आणि बाकी मंत्र्याच्या लक्षात आलं की हा असा असं करतो. ते यांच्या डोक्यामध्ये किडा वळवळला की हा काही राज्याचे सोनं नाणं नेऊन तिथं जमा तर करत नसेल, भंडार तर खाली करत नसेल, म्हणून ते त्याच्या पाळतीवर राहिले. आणि एक दिवस त्यांनी दरवाजा ठोठवला आणि त्याला बाहेर आलं. दरवाजा ठोठवल्यानंतर बघतात काय, तर बघतात साधू महाराज आपले, राजा जो आहे तो लंगोटी लावून आलेला आहे आणि हातामध्ये माळ घेऊन बसलेला आहे. साधू म्हणतो, माझं काम संपलं, मी असं करत होतो, मी राज्यकारभाराचा एकही घेतलेला नाही, ही लंगोटी घेऊन राहिलो, हा कमंडली घेऊन राहिलो आहे आणि कमंडली घेऊन निघून राहिलेला आहे. कौपीन धारिणम खलु भागवंत योगरतो वा भोगरतो संगरतो वा संगविहीना यस्य ब्रह्मणी रमते चित्तम नंदती नंदंती नंदनते वा. आपले डॉक्टर काकाई असेच आहेत हो. ज्ञान चक्षुष, त्याच ठिकाणी दोघांच्या वागण्यामध्ये फरक राहतो. आणि ह्या लक्षात काय घ्यायचं आहे माहित आहे, आजच्या मोबाईलच्या क्लिकवर सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. मोबाईलमध्ये जिथं जे असायचं असेल ते सगळं उपलब्ध आहे आणि याच्यापासून राहणं, याला म्हणतात संगविहीन राहणं. आणि हे सगळं माहीत असताना सुद्धा कळत नाही, म्हणून म्हणतात अनुक्रोशितीचं भगवन. आणखी अनुभव सांगतो. विषयांच्या पाठीमागं धावून राहिलेलो आपण, पण खरंच विषय आनंद देतात का? अनुक्रोशितीचं भगवन की करुणा व्यक्त करून राहिले की अरे यांना कळत नाही का, अनुभव आहे ना. दिवसभर आपण विषय भोगले, तर काय परिणाम होतो त्याचा, रात्री इतकी आपल्याला थकून जातो की काही नको म्हणतो, मला झोपू द्या म्हणतो आणि झोपतो. गाढ निद्रा लागते आणि गाढ निद्रेत निघाल्यानंतर पहिला अनुभव राहतो, एकदम फ्रेश वाटून राहिलाय, एकदम आनंदी वाटून राहिलेला. हो बघा, विषय भोगता भोगता आपण थकलो, दमलो आणि झोपेमध्ये निद्रेमध्ये जगही नव्हतं, जगाचे विषयही नव्हते, तरी आपण आनंदी झालो. मग आपल्या आनंदाचं स्थान कोणतं आहे? आनंदाचे ते मूळ आपल्या आतमध्येच आहे.
अफई असताना हृदयामध्ये असता मी रामू, सर्व सुखाचा आरामू, का भ्रांताशी कामू, विषयावरील करुणा आहे त्या भगवंताला. आणि त्यासाठी व्हावं लागतं ज्ञानचक्षुष. गुणान्वित, सगळे कर्म करावाच लागतात. आपल्या आजूबाजूला सगळ्या व्यक्ती आहेत आणि परिसरातल्या प्राणीमात्राशी आपला संबंध येतो आणि त्याच्यामुळे संघर्ष आपला होतच जातो. संसारामध्ये आपण म्हणतो घरातील संघर्ष चालत असतात. पिता पुत्र, सून सासू नणंद सगळे टणटण टणटण चालतच असते. आणि सुज्ञ अनुभवी माणूस काय सांगतो, अहो घरातले भांडणं बाहेर आणू नका, घरातला आवाज बाहेर काढू नका. भांड्याला भांड लागणारच. ठीक आहे, हा तात्कालिक उपाय झाला. पण ध्यान हा विमूढ कसा राहतो, त्या संघर्षामुळे घरामध्ये झगडे चालून जाते. तू माझा ऐकत नाही, तू माझा ऐकत नाही, चालू जातात तनातनी. आणि हे कशामुळे होऊन राहिलाय हे ज्ञानचक्षुषाला माहीत असतं. गुणा गुणेषु वर्तन्ते इति मत्वा न सज्जते. देही ज्या गुणांचे प्राधान्य तैसीच कर्मे उपसतिजानम, इंद्रिय गुणाधीन तैसेची वर्तते. जगी हा खास त्रिगुणाचा खेळ चालला सारा. हा सगळा त्रिगुणाचा खेळ आहे. हे गुणान्विता नसताना ज्ञानाला माहीत असतं, विमूढाला माहीत नसतं. आणि त्याच्यामुळे मग त्याचे 0 कंप्लीट, 0 एक्सपेक्टेशन आणि 0 चॉईस हा सगळा प्रोजेक्ट बारगळून जातो. मग काय करायचं आहे, हे सगळा गुणाचा खेळ आहे आणि माणूस त्रिगुणायुक्त आहे, अष्टधा प्रकृतीचा आहे. त्याच्यामुळे प्रत्येक जीवामध्ये ते विद्यमान आहे आणि त्याप्रमाणे ते कार्य करत राहतील. हा जर माझा निश्चय असेल तर माझ्या सुख शांती समाधानाला धक्का लागत नाही. तर बस उदाहरण घेऊन घे, पुत्र भुंकून राहिलेला आहे, ईश्वर सृष्टीचा मला त्रास होत नाही, तर मी माझं ठरलेलंच असते तो तमोगुणाच्या अधीन आहे, त्याच्यामुळे त्याचा हल्ला कोल्हाड चालू आहे. मला त्याचा काही त्रास होत नाही. त्रास होतो माझ्या जगाचा, ज्या आजूबाजूचे लोक आहे ना तेच माझं जग. तर मग काय, तिथं हे लक्षात आलं पाहिजे. नाही तर घराघरात चालत राहते. हे काय आजचे पोरं 10-10 वाजेपर्यंत झोपत राहतात, काय सांगावं यांना, काही नाही. घरात प्रभात रामचिंतेत व्हावा, आंघोळ करावी, करावं, कोण सांगत बसलं, म्हातारीची टणटण चालू असते. दुसरं, तर हे कशाच्या याच्यामध्ये आहे, हे तमोगुणाने आवृत्त आहे. आणि मला हे बेकार का वाटतं आहे, कारण मी सतोगुणाने आवृत्त आहे. तर सतोगुण असल्यामुळं मला त्यांचं हे कळते आहे. तर या ठिकाणी तो त्याच्या गुणाच्या अंमलाखाली आहे आणि मी माझ्या गुणाच्या अंमलाखाली आहे. त्याच्या गुणाचा प्रभाव माझ्यावर होणार नाही, माझ्या गुणाचा त्याच्यावर प्रभाव होणार नाही, ही साधना झाली. दुसरी गोष्ट, हा तमोगुणाचा प्रभाव झाला. आजकालचे ना पोरं काय लुटले की ते आपलं बटन दाबत बसतात. आणि आजकाल का हो, देवाची याद्वारे जो आहे ना पांडुरंग, म्हणजे तो आपला पार्सल घेऊन तो उभाच असतो. त्याच्यातही पांडुरंग बघता आला पाहिजे. काय झालं, हे रजोगुणाचा तांडव तिथं चालू आहे, रजोगुणाचं नृत्य चालू आहे, रजोगुणाचा खेळ चालू आहे. हे माझ्या लक्षात आलं की मी त्याच्या पाठीमागं लागायचं नाही ना. तो ठीक आहे, तो रजोगुणाच्या प्रभावाखाली एक दारूवाला आहे आणि तो बडबड करतो, तर आपण काय म्हणतो, हा त्या मध्याच्या अंमलाखाली आहे, सोडून देतो मी. तसं माझ्यावर लक्षात आलं की हा अंमलाखाली आहे, तर माझं उद्वेग, भ्रम, ह्या सगळ्या गोष्टी, उद्वेग आणि त्रास, ह्या सगळ्या गोष्टी कमी होऊन जातात. आणि गुणांच्या पलीकडे एकाएकी जात नाही. हा सत्वगुणाचं मला वृद्धन करावं लागतं. सत्वम संजायते ज्ञानम, तर सत्वात ज्ञान संजयन होते. त्याच्यामुळं बुद्धी परस्पर हे सद्गुरुनाथा मग ठेवा सतोगुणी, गुणाच्या आधारे काढा त्रिगुणातून. तर हा सतोगुण सदैव माझा वर राहिला पाहिजे आणि शांत मला राहता आलं पाहिजे. हे जर मला जमलं तर मी ज्ञानचक्षुष झालेलो आहे. आणि गुणाच्या आत्मीतून माझी तरतड धडबड मारामारी, कारण होतं हे समजा आपला टकराव आला तर म्हातारपणात पहिले मुखक्षेप होतो, मग हस्तक्षेप होतो आणि त्याच्यानंतर मग लत्ताक्षेप होत जातो. हे सगळं सांभाळायचं असेल तर गुणागुणेषु वर्तन्ते इति मत्वा न संजते. हे लक्षात आलं तर माझं जीवन आनंद यात्रा सुरू होते.
आता ह्या 4 गोष्टी तर सांगितल्या, साधकाने एक गोष्ट आणखी ऍड करून घ्यावी आपल्या साधनेसाठी. साधनारतम. तर साधना रत असताना कोण करतो आहे ह्या विमूढपणा माझा नाही झाला पाहिजे आणि डोळसपणे माझी साधना झाली पाहिजे, जबाबदारी साधना झाली पाहिजे. हे सुद्धा साधकाचं अत्यंत महत्वाचं साधन आहे. काल स्वाती त्यांनी सांगितलंच की काकांनी गीता पठण सांगितली होती आणि गीता पठणानंतर मी काय केलं होतं का असं होतं. एक महिला होती, वृद्ध होती, डोक्यावर गवताचा भारा घेऊन चालली होती. कष्टमय जीवन असतं. एक ट्रॅक्टरवाला चालला होता, त्याला त्याची करुणा आली. त्याने म्हटलं, आजीबाई गाडीत बसा, मी तुम्हाला सोडतो तिथपर्यंत. आता ही आजीबाई गाडीमध्ये बसली. ही होती सत्वगुणाच्या आधी. ती म्हणाली, बाप्पा हा किती दयाळू माणूस आहे, मला ट्रॅक्टरमध्ये बसवलं आणि ती बसली. आता मी माझं उभं याच्यावर जास्त पडू द्यावं का हो? म्हणून तिनं की तो भारा आपल्या डोक्यावरच ठेवला. काय झालं? शुद्धपणाचं लक्षण आहे की विमूढतेचं लक्षण आहे? तसं गुरुजींनी गीतेचा अभ्यास करायला सांगितलं आहे. मी गीता पाठ करायला लागलो, व्याकरण समजायला लागलो. अरे या वयात हे सगळं करत बसील तर भज गोविंदम कधी होणार आहे? स्वतःहून लादत बसतो. गुरुजी एक सांगत असतात, आपल्याच मनाने मी दुसरं काही करत बसतो. विमूढ म्हणतात. ठीक आहे, 5 मिनिटं तर आहेत आपल्याकडे. 5 मिनिटं थोडेसे जास्त मागतो आपल्याला मी. आणखी एक वर्णन सांगतो आपण, विमूढपणाचं साधकाचं लक्षण सांगतो, कारण हे माझ्याशी संबंधित आहे. एक साधक गेला, गुरुजी मला असं दर्शन द्या. गुरुजीने सांगितलं, सगळे जे प्रक्रिया अशा सांगितल्या त्या सांगितलं. गुरुजी म्हणे दर्शनच होऊन राहिले. मग गुरुजीने त्यांना दाटलं आणि एक दृष्टांत दिला. तो दृष्टांत सांगतो. एक बालक होता, त्याच्याकडून काही काम करायचं होतं म्हणून काम करून घेतलं आणि त्याला आमिष दाखवले की मी तुला मिठाई देईन, तू हे काम कर. आपण घरी करतो ना. झालं, काम करून घेतलं आणि त्याला मिठाई देण्यासाठी मिठाईच्या दुकानामध्ये गेला. तर मिठाईच्या दुकानातनं पेढा दिला, नाही म्हणे हे नाही चालत. बर्फी दिली, जे अलग मिठाईचे पदार्थ होते ते करंजी दिली, हे दिले सगळे. आता ते नाव एखादा मन सांगत नाही, सगळे पदार्थ समोर. हा म्हणे नाही, ही मिठाई नाही, ही मिठाई नाही, ही मिठाई नाही, मला ही मिठाई नको, ही मिठाई नाही, ही मिठाई नाही. तितक्यात त्याची आई आली. तिने सांगितलं, हा फक्त काजू कतलीलाच मिठाई म्हणतो. बघा, मिठाई नाही आहे का ती सगळी? सगळ्या मिठाईच आहे. पण विमूढ होऊन मी त्याला दुसरं माझेच चित्र नजरेसमोर बसवलेलं आहे आणि त्या चित्राप्रमाणेच मी त्याला चालतो आहे. त्याच पद्धतीने साधनेमध्ये मला असाच नाद ऐकवला पाहिजे, असंच दृश्य दिसलं पाहिजे, असंच हे झालेलं आहे. हा ठास असल्यामुळं दर्शन देऊनही तो मला दृष्टिगोचर होत नाही आणि दर्शन माझ्या पाठीमागच राहतो. तो विमूढ मी नसावं. थोडेसे पटापट बघून घेऊया. तर आपण विमूढ का होतो? दृष्टादृष्ट विषय भोगा बलात्कृष्ट, यांनी म्हटलेलं आहे की दृष्टादृष्ट विषय याच्या बलाने मी आवृत्त होतो आणि ज्ञानचक्षुत्व माझं भुलून जातो. होतं का हो? जेव्हा प्रकाशाचा झोत डोळ्यावर पडतो ना, तेव्हा दृष्टी असूनही आपल्याला समोर दिसत नाही. प्राणी अपघात रेल्वे स्टेशनवर तसेच होतात. क्रोधाचा आवेग आला, आपला काही समजत नाही, मग नंतर क्रोधाचा आवेग गेल्यानंतर मग कळतं की मी चूक केली. कामाचा आवेग आला, करून घेतो मी, मग कळते की मी चूक केली. तर त्या पद्धतीने असे आवेग जेव्हा येतात तेव्हा मी दिग्मूढ होतो आणि विमूढ होतो. ते होतं कशामुळे? बंदर पकडल्या जातं, त्यांनी मूठ फोडली की तो मोकळा आहे, पण हे बंधन मीच पकडून ठेवलेलं आहे. शुकाने पुंगळी फोडली की तो मोकळाच आहे. तर हे सगळं कशाने होतं? भ्रमाने होतं. मृगजळाचा भास होतो, मृगाला वाटत राहते म्हणून तो धावतो आणि मरतो. तसं माझं नाही झालं पाहिजे. रज्जू सर्प, जोपर्यंत भ्रम आहे तोपर्यंत सर्प मला त्रास देत राहतो. एकदा भ्रम निर्माण झालं की तो सर्प मी गळ्यामध्ये घालून समोर वागायला जातो. तर मग ह्या सगळ्या गोष्टी कशा काय दूर करायच्या? तर ज्ञानचक्षुषून दूर करायच्या. ज्ञानचक्षुष कोणाला म्हटलेलं आहे? इथं बघूया आपण. विज्ञान मायक्रोस्कोप चक्षुष होते,
टेलिस्कोप चक्षुष होते, तेही ते शोधण्याचा प्रयत्न करून राहिलेला आहे, पण ते ज्ञान चक्षुष होत नाही. तर काय होतं, प्रत्येक मटेरियल जे आहे ते ॲटमचा समुच्चय आहे आणि प्रत्येक शरीर जे आहे ते सेलचा समुच्चय आहे. विज्ञान सांगतं, डॉक्टरला ते ज्ञान माहीत असतं. प्रत्येक आकार व चित्र बनलेला आहे तो बिंदूंचा समुच्चय आहे. आणि असं असतानाही मी फक्त तिथपर्यंत पोहोचतो, मला ज्ञान नसल्यामुळं मी परत रूपातच गुंतलेलो असतो, विमूढपणा गेलेला नसतो. मी बुटका, मी हे, मला असा पैसा पाहिजे, मला तसं पाहिजे, या शरीराचे जे जे करतो, कारण सेलचा समुच्चय नाही समजत नाही. मटेरियलच्या पाठीमागं समलोष्टाश्म कांचनम हा भाव माझा राहत नाही, ॲटमचा समुच्चय नाही समजत, कारण हे ज्ञान मायक्रोस्कोप चक्षुष पाहून भेटणार नाही, टेलिस्कोप चक्षुष होणार नाही. आईन्स्टाईनने म्हटलं वर्ल्ड इज जस्ट इल्युजन, इथपर्यंत पोहोचला, पण सुख समाधान, तृप्ती समाधान यापर्यंत ते दिशाच नाही आहे. आणि यासाठी एकमेव साधन आहे, त्यासाठी प्रमाण जनित ज्ञान चक्षुषा. आचार्यांनी म्हटलेलं आहे. प्रमाण कोणतं तेही समजून घ्या. इंद्रिय चक्षुनी गवसत नाही, अनुमानाने प्रमाण चक्षुनी गवसत नाही, त्यासाठी केवळ तस्मात् शास्त्रम प्रमाणम. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या. तर गुरुमुखातून शास्त्रयुक्त जोपर्यंत आपलं अध्ययन होत नाही, श्रवण होत नाही, गुरुचा अनुग्रह जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत मला ज्ञानचक्षुष बनता येत नाही. ते अनेक चक्षु म्हटलं, ज्ञानचक्षुष वापरलेला आहे. का वापरलेला आहे? कारण अनेकांना ते ज्ञान झालेलं आहे. एकम विप्रा बहुधा वदंती. एकच ज्ञान अलग अलग प्रकाराने होते. आंबा आहे, पडल्याचा आवाज येतो कानाला, रूप दिसतं डोळ्याला, गंध येतो नाकाला, स्पर्श कळतो चमडीला आणि स्वाद कळतो तो जिभेला. पण हे सगळे जे वर्णन जरी अलग अलग करत असतील तरी एकाच आंब्याचं आहे. प्रज्ञानम ब्रह्म. तर असं ज्ञान चक्षुष जर मला झालं तर माझं काम झालं. आणि असं ज्ञान चक्षुष होण्यासाठी मला वेदशास्त्राशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही आहे. त्याच्यासाठी तस्मात् शास्त्रम प्रमाण. तर ते शास्त्र माझं त्याला प्रमाण आहे आणि त्याच्यानुसारच माझी ही सगळी वाटचाल व्हावी. उत्क्रमण करताना शास्त्राचं प्रमाण हवं, भोगताना भोगताना प्रमाण असावं, स्थित असताना प्रमाण असावं आणि गुणान्वित माझं तेच प्रमाण असावं. या ठिकाणी ज्याला अपने आत्म के चिंतन में हरदम जागृत रहना है, असा जो जागृत राहतो तो ज्ञानचक्षुष. चला शेवटी आपण येऊया, उत्क्रमण होण्यापूर्वी आपण हे साधून घेऊया. नर्तनू लाभली फिरता येऊनी लक्ष लक्ष, एक लक्ष होऊनी साधून गे जीवन लक्ष. परम तत्वा जाणण्या भाग्यात आहे हाच टाइम, लागल नाही मोबाईल संपल्यावर टॉक टाइम. संकट सिंधू लांगण्या प्रमळ आहे मनोबळ, साधून घे डाव तुझा येणार नाही असा टाइम, साधून घे डाव तुझा येणार नाही असा टाइम, लागल नाही मोबाईल संपल्यावर टॉक टाइम. पहाड खोदून टाकण्याअंगी आहे बाहुबळ, संकट सिंधू लांगण्या प्रबळ आहे मनोबळ, खेळून घे डाव तुझा येणार नाही असा टाइम, लागल नाही मोबाईल संपल्यावर टॉक टाइम. अशी टॉक टाइम परत येणार नाही आणि याची याची डोळा आपण सगळ्यांचं गुरुदेवाच्या प्रकृपा प्रसादाने साधो, अशी सद्गुरुचरणी प्रार्थना करून वाणीला विराम देतो. बोलो सद्गुरुदेव भगवान की जय. नमस्कार करते आनंद. रामकृष्ण. अक्षर